नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये अनेक वाक्प्रचार आहेत. त्यातला एक वाक्प्रचार मला आठवतो, तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला. म्हणजे दोन परिचित लोक, नात्यातली मित्र लोक एकमेकांशी इतकं भांडत असतात कुठच्या तरी गोष्टीवरून की शेवटी ते त्यापैकी कोणालाही न मिळता कुत्र्याच्या तोंडी जातं. खाणं असेल किंवा असंही म्हटलं जातं ना, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. आता तिसरा कोण, तो परिचयातला नाहीये, आपल्यातला नाही. तिसरा म्हणजे अपरिचित आहे. पण हे जे भाग असतं कुत्र्याला किंवा तिसऱ्याचा लाभ वगैरे, हे नेहमी लाभ असतं असं नाही, तोटा पण होतो. भांडण कुठचं भलतंच असतं, भलत्यात कुठच्या दोघांचं भांडण आहे, पण त्याच्यात मधल्यामध्ये आपलं नुकसान होतं. अशी परिस्थिती येत असते ज्याच्यात आपला काही संबंध नसतो. कधी कधी आपण एक कुतूहल म्हणून एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी किंवा टाइमपास करण्यासाठी काहीतरी भांडणं मारामाऱ्या बघत असतो आणि त्यातला एखादा दगडफेकीतला दगड आपल्याला लागतो, कोणीतरी कोणावर तरी वार केला, त्याचं थोडस टोक आपल्याला लागून आपणही रक्तबंबाळ होतो. तेव्हा तिसऱ्याचा लाभ असतो असं नाही, तिसऱ्याचा तोटा पण होतो. आणि असा तोटा सध्या महाराष्ट्रामध्ये एका महान संघर्ष करणाऱ्या नेत्याचा झालाय. तर त्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही. तर ते लक्ष वेधणं मला आवश्यक वाटतं, अगत्याचं वाटलं. कारण गेली 4-5 वर्ष हा नेता आपल्या परीने बिचारा आट्यापिटा करतोय. तोही नेता मराठवाड्यातलाच आहे. विसरला नसाल तर नाव सांगतो. त्याचं नाव आहे मनोज भाऊ जरांगे पाटील. मराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ लढा, सातत्याने दिलेला लढा कोणी असेल तर त्यासाठी तुम्हाला मनोज भाऊ जरांगे पाटील यांचं नाव घ्यावं लागतं. त्यांनी खरंच आपल्या गावात अंतरवली सराटी या, मला वाटतं जालना जिल्ह्यातल्या आपल्या गावामध्ये त्यांनी उपोषण सुरू केलं होतं आणि त्याचा फडका सगळा महाराष्ट्रात उडाला होता. तुम्हाला आठवत असेल. जसं बघता बघता हा अभिजित दिपके यांनी एक काहीतरी सोशल मीडियात पोस्ट टाकली, इंस्टाग्राम किंवा आणखीन कुठे, कॉक्रोच जनता पार्टी, आणि त्याचे 2 मिलियन काय 2 कोटी काहीतरी फॉलोअर्स झाले आणि आता जगात प्रचंड मोठी क्रांती होणार असं होत 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 जे काय प्रकरण गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये झालेलं आपण बघितलं. तशीच काहीशी अवस्था जरांगे पाटलांच्या उपोषणाची होती. त्यांच्या उपोषणामध्ये त्यांची प्रकृती तपासायला आलेले पोलीस आणि डॉक्टर यांच्यावर गावकऱ्यांनी हल्ला केला किंवा गावकऱ्यांनी जरांगे पाटीलांना उचलून पोलीस नेत आहेत म्हणून दंगा केला किंवा असं काहीतरी झालं, लाठीमार झाला. आणि बघता बघता लोण फैलावत गेलं, पसरत गेलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन हा एक ज्वलंत विषय झाला. त्याच्यावर अभ्यास झाले, काय 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 झालंय आता नव्याने सांगायची गरज नाही. पण त्यानंतरचा एक जो भाग होता की जरांगे पाटील हे जगातले एक सर्वमान्य सर्वज्ञानी असे महापुरुष म्हणून उदयाला आले. तुम्हाला आठवत असेल तर वेळोवेळी 2024च्या लोकसभा निवडणुका असो, 2024च्या अखेरीला झालेल्या विधानसभा निवडणुका असो, त्याच्या अनेमध्ये झालेलं बरंचसं राजकारण असो, प्रत्येक बाबतीमध्ये जरा काय कुठे खुट्ट वाजलं की जरांगे पाटील यांचं त्याविषयीचं विशेष मत काय आहे, जाणकार म्हणून मत काय आहे, यासाठी सगळे लोक कॅमेरा आणि माईक घेऊन धावत होते. आठवतं ना तुम्हाला? म्हणजे काही हो, आज भाऊ तोरसेकरच्या घरी वरण भाताऐवजी डाळ खिचडी का झाली? किंबहुना आषाढी एकादशी सारख्या उपास पाळायच्या दिवशी त्यांच्या घरात वरण भात शिजलाच का,
यावर सुद्धा जरांगे पाटील यांचं अत्यंत अनुभवी आणि ज्ञानी मत मिळवण्यासाठी पत्रकार अंतरवली सराटी नाहीतर जरांगे पाटील असतील तिथपर्यंत पळत पळत जात होते आणि त्यावरच जरांगे पाटील यांची महत्ता गेले 4 वर्षामध्ये पोचली गेलेली आहे आणि त्याचा रिचार्ज अधूनमधून ते धमक्या देऊन मारत असतात. की झालं आता लोकसभा निवडणुका संपल्या, विधानसभा निवडणुका संपल्या, जिल्हा परिषद, महापालिका, तालुका पंचायती वगैरे सगळ्याच्या सगळ्या निवडणुका संपल्या. पुढच्या 3-3.25 वर्षामध्ये आता कुठल्याही निवडणुका नाहीत. मग जरांगे पाटलांना लोकांनी आणि पत्रकारांनी बिचाऱ्यांनी विचारायचं काय? आरक्षणाचं ओघळ सुप्रीम कोर्टात लटकून पडलेलं आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही की ते बिचारे पुन्हा एकदा उपोषणाला बसीन, पुन्हा एकदा आंदोलन सुरू करणार, अशा अधूनमधून धमक्या देतात, ज्याला आजकालच्या डिजिटल आणि मोबाईल भाषेमध्ये रिचार्ज मारणं म्हणतात. कधी तो रिचार्ज छोटा पॅक असतो, कधी मोठा पॅक असतो. अर्थात तो पॅक मारून देण्यासाठी कोण समर्थक असत, जरांगे पाटील यांच्या बाजूने उभे राहतात याला महत्व असतं. वेगवेगळी नावं येतात. कधी कोण म्हणतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जरांगे पाटलांचे बोलविते धनी आहेत, तर कधी कोण म्हणतो जाणता राजा शरद पवारच जरांगे पाटलांचे खरे आधारस्तंभ आहेत वगैरे वगैरे. कधी कधी तर मी इतक्या टोकाच्या कॉन्स्पिरसी थिअरीज ऐकलेल्या आहेत की आपल्या विरुद्ध मराठ्यांनी राजकीय उठाव करू नये म्हणून खुद्द देवेंद्र फडणवीस या बामणानेच जरांगे पाटील नावाचा एक बागुलबुवा उभा केलेला आहे. ही पण थिअरी मी ऐकलेली आहे. पण असो, गेल्या 4 वर्षामध्ये अतिशय मेहनत करून कष्ट करून जरांगे पाटील यांनी आपलं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे मीडियामध्ये आपलं एक अढळ स्थान निर्माण केलेलं होतं की जगात कुठेही काही हो, कोणाच्या घरात हो, कोणाच्या देशात हो, त्याबद्दल जरांगे पाटील यांचं मत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं व्रत एकूण मराठी मीडियाने घेतलेलं होतं. त्याला अचानक धक्का बसलेला आहे. गेल्या महिन्याभरामध्ये जरांगे पाटील हा विषयच लोक विसरून गेले. एक कुठेतरी जंतर मंतरवर बिचारे जरांगे पाटील त्या दीपकेच्या शेजारी जाऊन बसलेले बघायला मिळाले. पण तरीही त्यांची मुलाखत घेऊन त्यांना काय वाटतं, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा की धर्मेंद्र प्रधान यांनी भारत सोडून पळून जावं, असंही प्रश्न विचारण्याची कोणाला गरज वाटली नाही. जरांगे पाटील सारखा इतका ज्ञानी महापुरुष समोर असताना जंतर मंतरवर सुद्धा बिचाऱ्या मनोज भाऊंची कोणी मुलाखत घेतली नाही किंवा तिथे यात दीपकेला सोबत घेऊन मराठा आरक्षणाच्या भवितव्याचं आणि भविष्याचं काही तुम्ही अवलोकन आणि अवलोकन वगैरे करणार आहात की नाही, त्याचं काही नियोजन करणार आहेत की नाही, यासारखा गंभीर प्रश्न कुठल्याही मराठी पत्रकाराने जरांगे पाटलांना विचारू नये. पण बिचारे जरांगे पाटील सुद्धा धावत पळत दिल्लीला त्या जंतर मंतरवर दीपकेच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. इथे कळतं की त्यांचे शेअर सध्या मीडियाच्या बाजारामध्ये किती घसरलेले आहेत त्याचा आपल्याला अंदाज येतो. आणि त्याचं कारण सरळ आहे. आता जरांगे पाटील यांना मीडियाच्या भाषेमध्ये टीआरपी राहिलेली नाही. जसं 15 वर्षापूर्वी अण्णा हजारे हा टीआरपीचा विषय होता. देशातला प्रत्येक राष्ट्रीय चॅनेल सुद्धा मराठीचं सोडून द्यावं, टाइम्स नाव असेल, न्यूज 18 असेल, इंडिया टुडे असेल, असे देशातले सगळ्यात मोठे राष्ट्रीय मीडिया हाऊसेस मानले जाणारे जे टीव्ही चॅनेल वगैरे होते किंवा नेटवर्क होते, त्या अण्णांच्या मागे अक्षरशः दमछाक होईपर्यंत पळत होते. अण्णा इकडे गेले, अण्णा तिकडे गेले, अण्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अण्णांना काय वाटलं, कोणतरी एका माथेपुरू सरदारजीने त्या विज्ञान भवनाच्या इमारतीमध्ये
शरद पवारांना एक थप्पड मारली होती, तर त्याविषयी सुद्धा अण्णांचं अत्यंत अनुभवी मत घेणं मीडियाला आवश्यक वाटलं होतं, आठवतं तुम्हाला? आणि अण्णांनी आपल्या निरागसतेने विचारलं होतं, थप्पड मारा, एकही मारा. म्हणजे 2-4 का मारले नाहीत असा प्रश्न उलटा अण्णांनी त्या पत्रकाराला आणि मीडिया कर्मीला विचारलेला होता. पण हळूहळू करत 2011, 12, 13 नंतर अण्णा हजारेंची महत्ता कमी झाली आणि त्यांच्या काय ते आंदोलनातून निपजलेल्या आम आदमी पार्टीने जे काय पुढल्या काळात दिवे लावले, त्यानंतर मात्र हळूहळू करत अण्णांची टीआरपी पार रसातळाला गेली. आणि म्हणूनच आजकाल कोणी अण्णांना विचारत नाही. राळेगण सिद्धी हा शब्द सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत नाही. आणि त्यामुळे पुण्यातल्या काही समाजसेवकांचे हाल झाले, कारण त्यांच्यासाठी अण्णा हजारे हा एक ऍसेट होता. कारण अण्णांच्या आडोशाला राहून काही करता येतं का असं वाटणारे प्रचंड काही डझनाच्या संख्येने समाजसेवक पुण्यात राहतात. अलीकडे ते हळूहळू आपला मुक्काम हा दिपकेच्या दिशेने सरकवत होते, पण दिपकेही बहुतेक बारगळलेला असा, कारण हल्ली ते दिपकेच्या आसपास दिसत नाही. असो, मुद्दा इतकाच की जी टीआरपी अण्णांना मिळत होती ती घसरल्यानंतर मीडियाला नवं मॉडेल मिळालं होतं, ते होतं जरांगे पाटलांचं. पण जरांगे पाटील यांची सुद्धा टीआरपी आता इतकी घसरलेली आहे की त्यांना काही विचारायची हिंमत, ताकद आणि गरज मराठी मीडियामध्ये राहिलेली नाही. साहजिकच आत्ताचा चालणारा चेहरा किंवा सुपरस्टार अभिजित दिपके ही टीआरपी आहे. त्यामुळे त्यांना जाऊन कुठलेही प्रश्न विचारणार, आता तुम्ही राजकारणात जाणार का, तुम्हाला भाजपत घेणार का, भाजपची काही ऑफर आहे का, नशीब अजून कोणी, मी जे काय वाचतोय बघतोय त्याच्यामध्ये तुम्हाला आगामी कुठच्या सिनेमामध्ये तो कोण करण जोहर किंवा सलमान खान किंवा आमिर खान यांनी एखादा रोल देऊ केलाय का असा प्रश्न नशीब म्हणूनच कोणी अजून तरी दिपकेला विचारलेला नाही. अर्थात काही लोक त्याच्याही पुढे जाऊन विचारू शकतात की तुम्हाला रोल घेतला तर तुम्हाला कुठल्या हिरोईन बरोबर काम करायला हिरो म्हणून आवडेल, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मराठी मीडियामध्ये. मग काय विचार आहे पुढल्या काळामध्ये, तुम्ही सिनेमात जाणार का की आयपीएलच्या कुठच्या टीम मध्ये तुम्ही आघाडीचे फलंदाज म्हणून जॉईन होणार आहात, असाही प्रश्न आपले मराठी पत्रकार विचारू शकतात. पण अजून तिथपर्यंत बदल केलेली नाही, कारण बिचारा दिपके पण 2-3 दिवसापूर्वीच जंतर मंतर वरून संभाजीनगरला आलेला आहे. मुद्दा असा आहे की जे काय प्रश्न विचारले जात आहेत, ज्याने भाजप विरुद्ध आंदोलन केलं, भाजपच्या एका प्रतिष्ठावान मंत्र्याचा राजीनामा द्यायला भाग पाडलं किंवा असा निदान एक देखावा उभा आहे, अशा वेळेला त्याच दिपकेला भाजप ऑफर करेल का? पण ज्यावेळेला असा प्रश्न विचारला जातो तेव्हा समोरूनही त्याला पॉझिटिव्ह उत्तर येणं, कारण त्याच उत्तराची अपेक्षा बाळगून किंवा आधी ते उत्तर पडवूनच हा प्रश्न विचारलेला असू शकतो की मला भाजपकडून ऑफर होती पण मी भाजपात कधीही जाणार नाही, असं राणा भीमदेवी ठाटामध्ये निर्धार पूर्ण उत्तर अभिजित दिपकेने दिलेलं आहे. म्हणजे भाजपमध्ये सगळे बसलेले गाढव आहेत, त्यापैकी कोणालाही कोण निवडून येऊ शकतो, कोण निवडून येऊ शकत नाही हे पण माहिती नाही. जरांगे पाटील तर तुम्हाला आठवत असेल त्या ऐन मराठा आंदोलनाच्या काळात प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 200-200 उमेदवारांची घोषणा करून बसले होते, आठवतं तुम्हाला? नंतर त्यांनी अर्ज सुद्धा विधानसभेला मागवले होते. पुढे काय झालं? हा सगळा अनुभव जेव्हा गाठीशी असतो तेव्हा लागोपाठ 3दा महाराष्ट्रामध्ये 100 पेक्षा अधिक आमदार निवडून आणणारे आणि लागोपाठ 3ऱ्यांदा भाजपचा पंतप्रधान देशाच्या सिंहासनावर बसवणारे जे भाजपचे नेते आहेत ते इतके बेअक्कल आहेत का?
या बीजी तिक्के बाबा ये रे नाही तर आम्हाला पुढची निवडणूक जिंकता येणार नाही रे असं म्हणायला अमित शहा, नरेंद्र मोदी, जे पी नड्डा किंवा जे कोणी संघा वगैरेचे लोक असतील ते इतके बेअक्कल आहे असं वाटतं पत्रकारांना. तुम्ही बेअक्कल आहे ते मान्य आहे, जगाला मान्य आहे. म्हणून जगात आजकाल कोणी तुमच्या बातम्या ऐकत नाही, त्याच्याकडे गंभीरपणे बघत नाही. पण डिपकेला हा प्रश्न विचारणारा ग्रेट असेल, खरंच ग्रेट असेल. त्यांनी जाऊन पाकिस्तानच्या तुरुंगात जाऊन इम्रान खानला पण हा प्रश्न विचारावा की भाजपने तुम्हाला काही ऑफर दिली आहे का? 2029च्या निवडणुकीमध्ये इम्रान खानने भाजपतर्फे जम्मू काश्मीर मधून उमेदवारी करावी, तुम्हाला भारताचा भविष्यातला गृहमंत्री करू वगैरे अशी काय ऑफर तुम्हाला दिली आहे का? हा एखादा मराठी पत्रकार हा पाकिस्तानच्या तुरुंगात जाऊन इम्रान खानला पण विचारू शकतो. आणि त्यामुळे असा प्रश्न डिपकेला विचारणं म्हणजे हास्यास्पद किती व्हायचं, हा काय प्रश्न आहे का? बरं, गंमत अशी की एक 4-5 दिवस पूर्वी याच प्रकारचा प्रश्न आणि याच प्रकारचं उत्तर डिपकेच्या आई वडिलांनी सुद्धा दिलेलं आहे. आम्हाला धमक्या आल्या, भाजपात सहभागी व्हा म्हणून धमक्या देण्यात आल्या. अरे, डिपकेचे आई वडील भाजपात दाखल झाले म्हणून भाजप काय 1 लाखभर मतं वाढणार आहेत का? नाही वाढत मित्रांनो. पत्रकारांना जितका मतदार बुद्धू वाटतो या देशातला तितका तो नाहीये. म्हणून प्रत्येक वेळेला गेल्या 10-15 वर्षामध्ये पत्रकारांचे सगळे राजकीय अंदाज या मतदाराने तोंडघशी पाडलेले आहेत. तरीही डिपकेला थेट भाजपचा पंतप्रधान बनवण्यापर्यंत सुद्धा आपले मराठी पत्रकार मजल मारू शकतात. पण हे सगळं करताना तुम्हीच गेल्या 4 वर्षामध्ये ज्या माणसाला हरभऱ्याच्या झाडावर चढवले तो बिचारा झाडावरच लटकलेला आहे ना. हरभरा हाती लागत नाही, जमिनीवर उतरता येत. कुपोषण बिचारा जरांगे पाटलांचं होऊन गेलेलं आहे. त्यांना कळत नाही की आजकाल पत्रकार आपल्याकडे काय येत नाही. जगात इतक्या मोठ्या घटना चालू आहे. तिकडे अयोध्येमध्ये दान चोरी झालेली, इकडे नीटचा पेपर फुटलेला आहे, तिकडे आणखीन काहीतरी झालेलं आहे. आणि कोणीही पत्रकार अंतर्वली सराटीला फिरकत नाही. जरांगे पाटलांचं बहुमोल मत विचारायला कोणी जात नाही. हे एक प्रकारे जरांगे पाटलांचं कुपोषण झालं. डिपकेचं जे दिल्लीतलं कॉक्रोच आंदोलन, जंतर मंतर आंदोलन आहे, त्याने बिचाऱ्या जरांगे पाटलांचं अकारण कुपोषण होऊन गेलेलं आहे. भांडण भाजप किंवा मोदी सरकार आणि डिपके आणि कॉक्रोच पार्टीचं, सीजेपी आणि बीजेपी यांच्यातलं भांडण. पण मधल्यामध्ये आपल्या मनोज भाऊ जरांगे पाटील संघर्ष योद्धा यांचा बळी गेलाय ना, त्यांचं कुपोषण झालेलं आहे. त्यांना या जगातल्या प्रत्येक घडामोडीवर आपलं मतप्रदर्शन करायचं असतं. पार्थ पवारांचं लग्न ठरलंय आणि पार्थ पवारांची भावी पत्नी ही जम्मू काश्मीरची काश्मीर गर्ल आहे. त्याच्याबद्दल जरांगे पाटलांना मत व्यक्त करायचं असू शकतं. पण कोणी विचारायलाच जात नाही ना. काय करायचं काय सांगा मला. इतका मोठा संघर्ष योद्धा त्याचं मराठी मीडियाने कुपोषण करून टाकले आणि कारण आहे डिपके. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.